भाजपचे सर्व आमदार आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट देणार। संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजप आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतील हेडगेवार स्मृती मंदिरात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक। अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार जाणार की नाही याकडे लक्ष। खातेवाटपासंदर्भात शिवसेनेकडून आपली पोर्टफोलिओ संदर्भातली यादी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली। भाजपची यादी देखील तयार। मुख्यमंत्र्यांकडून आजही यादी राजभवनाला पाठवली जाणार। राष्ट्रवादीच्या वाट्याला जुनीच खाती येण्याची शक्यता। उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीच्या पारड्यात जाणार। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस। विधानसभेत आज बीड आणि परभणी घटनेवर चर्चा करण्यासाठी सकाळी 9:30 वाजता बैठक बोलावली आहे। मुख्यमंत्री या प्रकरणी काय कारवाईचे आदेश देणार याकडे लक्ष। हिवाळी अधिवेशनाचं कामकाज 21 डिसेंबरला संपणार। विदर्भ आणि मराठवाड्यावर चर्चा करण्यासाठी 2 दिवस विशेष अधिवेशन घेण्याची विरोधकांनी केली होती मागणी। सत्ताधाऱ्यांकडून याच कालावधीत चर्चा घडवण्याचं आश्वासन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमान प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक। आज सकाळी 10 वाजता नागपूरच्या संविधान चौकात महाविकास आघाडी करणार आंदोलन। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गृहमंत्री अमित शहांविरोधात आंदोलन। प्रकाश आंबेडकरही राहणार उपस्थित। दुपारी निषेध मोर्चाचं आयोजन। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियातून एलिफंटाला जाणारी बोट उलटली। स्पीड बोटच्या धडकेनं बोट उलटल्याचं समोर। दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू। यात 10 प्रवासी आणि 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश। एक स्पीड बोट आमच्या बोटीला धडकली, त्यामुळे आमच्या बोटीत पाणी गेलं। सुटका केलेल्या व्यक्तीची माझाला माहिती। नीलकमल बोट अपघात प्रकरणी नौदलाची स्पीड बोट चालवणाऱ्या चालक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल। मुंबई बोट दुर्घटनेची सखोल चौकशी करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर स्पीड बोटच्या इंजिनची चाचणी सुरू असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। सरकारकडून बोट दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकार करणार। मुंबई बोट दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत, तर जखमींना 50,000 रुपयांची मदत करणार। उरण कारंजा बोट अपघाताबाबत आदित्य ठाकरेंकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात प्राथमिक माहिती दिली। सविस्तर माहिती लवकरच सभागृहात देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मुंबईतील बोट दुर्घटना महाराष्ट्रातल्या पर्यटनाला कलंक लावणारी। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। एलिफंटाला जाणाऱ्या बोटींची तपासणी होत नाही, याची चौकशी व्हायला पाहिजे। ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडलं। पत्रकार परिषदेत अमित शहांची काँग्रेसवर टीका। काँग्रेसनं वास्तवाची तोडफोड केली, ही बाब निषेधार्ह। शहांचं वक्तव्य। अमित शहांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी। तर भाजप संविधानाला मानत नाही, मनुस्मृतीला मानतं। खरगेंचं वक्तव्य। अमित शहांचं वक्तव्य ही भाजपची जुनी मानसिकता। अमित शहांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। भाजपचा जळफळाट आता बाहेर पडला। आंबेडकरांची टीका। अमित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानावर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। आंबेडकर इज आवर पॅशन अशी एक्स पोस्ट करत राऊतांनी शहांवर टीका केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या डॉक्टर आंबेडकरांवरील वक्तव्याविरोधात आपचा भाजप कार्यालयावर मोर्चा। पोलिसांनी मोर्चा अडवला। मोर्चात मुख्यमंत्री आतिशी, अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया उपस्थित। अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीतील वक्तव्याविरोधात सोलापुरात डीपीआयच्या वतीनं आंदोलन। अमित शहा यांची प्रतिकात्मक तिरडी काढून आंदोलन। शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंची नागपुरातील दीक्षाभूमीला भेट। अमित शहांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर आदित्य ठाकरेंचं बाबासाहेबांच्या स्मृतींना वंदन।
भाजपच्या उर्मट नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान, अमित शहांच्या विधानावर उद्धव ठाकरेंची टीका. मोदींनी अमित शहांवर कारवाई करावी, अन्यथा सरकार सोडावं, ठाकरेंचा हल्लाबोल. बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही, भुजबळांची नाव न घेता अजित पवारांवर टीका. प्रफुल्ल पटेल, तटकरे तसेच फडणवीसांनीही माझ्या मंत्रिपदासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केल्याचंही वक्तव्य. अजित पवारांना टार्गेट करणं चुकीचं, छगन भुजबळांनी अजित पवारांबाबत चुकीची माहिती पसरवू नये, तसंच भुजबळांनी नाराजी सोडावी आणि समोपचारानं विषय सोडवावा, अमोल मिटकर यांची प्रतिक्रिया. सर्व ओबीसी समाज एकत्र राहिला तर आम्ही सेफ आहोत. समता परिषदेच्या मेळाव्यात भुजबळांचं ओबीसी नेत्यांना एकत्र राहण्याचं आवाहन. निवडणुका अजून संपलेल्या नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप बाकी. भुजबळांचा इशारा. महायुतीला लाडक्या बहिणीप्रमाणे ओबीसी समाजानंही साथ दिल्याचं भुजबळांचं वक्तव्य. छगन भुजबळ यांचा राग स्वाभाविक आहे, मात्र आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत वेगळा प्रकार पाहायला मिळेल हे म्हणणं चुकीचं, आमदार सुनील शेळके यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या मेळाव्यात छगन भुजबळांनी घेतल्या राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटी. यावेळी भुजबळांसोबत कार्यकर्त्यांचा सेल्फी. नाशिकमध्ये समता परिषद कार्यकर्त्यांचं सामूहिक मुंडन. छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी केला महायुतीचा निषेध. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाही केला निषेध. मंत्रिपद न मिळाल्यानं शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे नाराज. मंत्रिपद न मिळाल्यामुळे आईची तब्येत बिघडली तर कार्यकर्तेही नाराज होऊन राजीनामा देणार होते. त्यांना भेटण्यासाठी मुंबईला आलो, प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य. 27 आणि 28 डिसेंबरला बेळगावात काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन. अधिवेशनात काँग्रेस पक्षात अनेक मोठे फेरबदल होताना पाहायला मिळणार. महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्य यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक. बेळगावमधील प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी केली. नागपुरात विधान भवन परिसरात आदित्य ठाकरेंची फोटोग्राफी. नागपूर विधान भवनाला केलेल्या रोषणाईचे काढले फोटो. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचा खळबळजनक आरोप. प्रलंबित प्रकल्पासंबंधीच्या 293 अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर सह्या केलेल्या 86 पैकी 17 आमदारांच्या बनावट सह्या. विधानसभा अध्यक्षांनीच याबाबत उत्तर द्यावं, भास्कर जाधव यांची मागणी. आमदार अजय चौधरींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ करण्याची त्यांनी विनंती केली. भाजपच्या मुख्य प्रतोदपदी रणधीर सावरकर यांची नियुक्ती. रणधीर सावरकर भाजपचे अकोला पूर्व मतदारसंघातील आमदार. आशिष शेलारांची मंत्रिपदी नेमणूक झाल्यानं सावरकर यांच्यावर जबाबदारी. उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का. अमरावती जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार. याचा परिणाम थेट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता. महायुती सरकारनं महिलांसाठी योजना आणल्या, मात्र शासन महिला सुरक्षेविषयी गंभीर नाही. विजय वडेट्टीवार यांची टीका. तर शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं सांगितलं, मात्र राज्यपालांच्या अभिभाषणात त्याचा उल्लेख नाही. वडेट्टीवार यांचं वक्तव्य. व्हीव्हीपॅटच्या पावत्यांच्या फेरमोजणीसाठी रोहिणी खडसे न्यायालयात दाद मागणार. फेरमोजणी करता येणार नसल्याचं प्रशासनानं जाहीर केल्यानंतर रोहिणी खडसे न्यायालयात जाणार. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये होणाऱ्या जीएसटी परिषदेत मंत्री आदित्य तटकरे करणार राज्याचं प्रतिनिधित्व. जीएसटी बाबत अधिकाऱ्यांकडून त्यांनी सविस्तर माहिती घेतली. 2017 ते 2020 पर्यंतच्या 3 आर्थिक वर्षातील वस्तू आणि सेवा कर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना लागू. 30 मार्च पर्यंत अंतिम मुदत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती. ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. समीक्षात्मक पुस्तक विंदांचे गद्यरूप या पुस्तकासाठी हा पुरस्कार. पुरस्कारामुळे आनंद झाल्याची रसाळ यांची प्रतिक्रिया. तुळजापुरात गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक. सदावर्ते तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना मराठा कार्यकर्त्यांकडून
अबीर फेकण्याचा प्रयत्न, सदावर्ते सतत मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप. दादर येथील महापौर निवासातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं 99% काम पूर्ण. महिनाभरात पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्याचे MMRDAचं नियोजन. प्रकल्पाचं काम 2 टप्प्यात करण्यात येत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे वडील आणि माजी आमदार विठ्ठलराव पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन. ते 90 वर्षांचे होते. अकोल्यातील उमरी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. शेतकऱ्यांवर पवनचक्की मालकांकडून पोलीस बाउन्सरतर्फे होणारी गुंडागर्दी थांबवा, आमदार कैलास पाटील यांची विधानसभेत मागणी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा अशा घोषणा देत आष्टी शहरातून नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला. आमदार सुरेश धस, मित्रमंडळ आणि नागरिकांनी सहभाग घेत घटनेचा निषेध केला. परभणी प्रकरणी ज्या 3 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात रोष आहे त्या 3ही पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. परभणीत राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांचे पोलिसांना आदेश. परभणीतून नवीन गोद्रा घडवण्याचं षडयंत्र, प्रकाश आंबेडकरांचा आरोप. परभणीत धर्म आणि द्वेष या गोष्टी पेरण्यात आल्या. भाजपनं दंगल नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला नाही, आंबेडकरांचा आरोप. परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सर्वच्या सर्व 31 जणांना न्यायालयानं जामीन दिला. जिल्हा न्यायाधीश नायर यांनी हा जामीन दिलाय. वसईत हिट अँड रनच्या घटनेत एका 14 वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू. शाहिस्ता इम्रान शाह असं मृत विद्यार्थिनीचं नाव. दुचाकी चालक घटनास्थळावरून फरार. पोलिसांनी तपास सुरू केलाय. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील माजी नगरसेवक नामदेव लोंढेंच्या मुलावर हल्ला. हल्लेखोरांनी पिस्तुल्याने हवेत गोळीबार केल्याची ही माहिती. हल्ल्यात सागर लोंढे गंभीर जखमी. समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या शुभ हस्ते पूजन. श्री समर्थ रामदास स्वामी पादुका प्रचार दौरा आणि भिक्षा फेरी पुण्यात. त्यानिमित्त पूजाविधीचं आयोजन. सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये घोड्यांच्या बहारदार नृत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन. नृत्य स्पर्धा पाहण्यासाठी देशभरातून हजारो अश्वप्रेमींची चेतक फेस्टिव्हलला हजेरी. नवीन वर्षात जवळपास 3500 लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार. मंत्री भरत गोगावले यांची घोषणा. 3 वर्षात एसटीची भाडेवाढ झाली नव्हती, त्यामुळे यापुढे 14.95% इतकी एसटीची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर सरकार निर्णय घेईल. एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंकडून एसटीची भाडेवाढीचे संकेत. 10वीच्या विद्यार्थ्यांना अनोखी ऑफर. 5 जणांना साक्षर बनवा, 5 गुण मिळवा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्रस्ताव. केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत हे गुण मिळणार. वाशिममध्ये ऑनलाईन टायपिंग परीक्षेत गोंधळ. अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली नापास होण्याची भीती. राज्यात GSS TBC कॉम्प्युटर मराठी टायपिंगची परीक्षा घेतली जाते. मुलांची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. माटुंगा पोलिसांनी 9 जणांना अटक केली असून यात 8 महिलांचा समावेश आहे. दादर परिसरातील एका महिलेनं तुरुंगातील पतीला सोडवण्यासाठी मुलीची विक्री केली होती. त्यातून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पालघरच्या बोईसरमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याचं आईला व्हॉट्सअपवर व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवत आत्महत्या. शाळेत वारंवार अपमानित केलं जात असल्यानं आत्महत्या करत असल्याचं मुलाचं ऑडिओ रेकॉर्डिंग. दोषींवर कारवाईची पालकांची मागणी. भिवंडीच्या अन्सार मोहल्ला परिसरात पाण्याच्या टाकीत आढळला 5 वर्षीय मुलाचा मृतदेह. धोकादायक इमारतीच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ. 48 तासांपूर्वी घराबाहेर खेळत असताना मुलगा बेपत्ता झाला होता. सीबीआयची मुंबईत 27 ठिकाणी छापेमारी. सिब्ज भ्रष्टाचार प्रकरणात उपायुक्त, सहाय्यक विकास आयुक्ताला अटक. क्लार्कसह 7 जणांना सीबीआयनं अटक केली आहे. सीबीआयनं 3 कारसह 61 लाख रुपये जप्त केलेत. यवतमाळमध्ये जनसंघर्ष अर्बन निधी बँकेच्या अध्यक्षासह 7 संचालकांवर पोलिसात गुन्हे दाखल. 44 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा ठेवीदारांचा आरोप.
नाशिक मुंबई हायवेवर कॅब कार अडवून गावठी कट्ट्याचा धाक दाखवत 7 जणांच्या टोळीनं भारतीय आणि परदेशी चलनातील 12,29,000 रुपयांची रोकड लुटली। कोणतेही धागेदोरे नसताना टोळीतील 7 जणांना ठाणे खंडणी विरोधी पथकानं जेरबंद केलं। जळगाव पाचोरा शहरात कृषी केंद्राला आगीत कृषी केंद्राचे लाखो रुपयांचं नुकसान। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन घाटाजवळ ट्रकला भीषण आग। मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या ट्रकला आगीत ट्रक जळून खाक। अहिल्यानगर शहर, लोणी, संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यांवर धडक कारवाई। गेल्या 15 दिवसात तब्बल 13 टन गोमांसासह 110 जनावरांची सुटका। यामध्ये आतापर्यंत 12 गुन्हे दाखल। धुळ्याच्या नावरा गावाजवळ स्त्री अर्भक आढळल्यानं खळबळ। 2 तरुणांनी हे अर्भक आणून ठेवल्याचा गावकऱ्यांचा दावा। पोलिसांकडून शोध सुरू। अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांकडून तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना मारहाण। कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। जळगावात नियमांचं पालन न करणाऱ्या 250 रिक्षांवर कारवाई। परमिट नसणाऱ्या, ड्रेस कोड न वापरणाऱ्या आणि वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या रिक्षांवर कारवाई। नांदेडमध्ये ग्रामीण भागाचा परवाना असताना शहरात ऑटो चालवणाऱ्यांवर कारवाई। 200 ऑटो चालकांवर पोलिसांची कारवाई। जालन्यात गर्भनिदान करणारी अवैध सोनोग्राफी मशीन विक्री करणारी टोळी जेरबंद। सोनोग्राफी मशीनसह मुद्देमाल जप्त। जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।